एक महत्वाची बातमी, मंत्री आदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। मंत्री आदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार आहेत। तर 15 ऑगस्टला रायगडमध्ये आदिती तटकरे याच ध्वजारोहण करणार आहेत। 26 जानेवारीला सुद्धा आदिती तटकरे यांच्याच हस्ते ध्वजारोहण झालेलं होतं। भरत गोगावले या ठिकाणी 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी उत्सुक होते, मात्र नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन हे ध्वजारोहण करतील। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, रायगडमध्ये भरत गोगावले उत्सुक होते की तेच पालकमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं जात होतं, मात्र शेवटी आदिती तटकरे याच त्या ठिकाणी ध्वजारोहण करणार आहेत। बरोबर आहे निखिल, आपण जर पाहिलं तर पालकमंत्री वाद जो आहे तो नाशिक आणि रायगडचा पाहायला मिळतो। रायगडमध्ये पुन्हा एकदा आदिती तटकरे ह्याच ध्वजारोहण करणार असल्याची अधिकृत आता माहिती जी आहे ती पत्रक जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नाशिकमध्ये आपण जर पाहिलं तर गिरीश महाजन हे ध्वजारोहण जे आहे ते करणार आहेत, परंतु रायगडचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला पाहायला मिळत नाहीये। भरत गोगावले जे मंत्री आहेत त्यांनी आधीच म्हटलं होतं की ह्यावेळी ध्वजारोहण मला करण्याची संधी मिळेल किंवा पालकमंत्री पद जे आहे ते मला मिळेल असं वारंवार ते म्हणतायत, परंतु शासनाकडून जी ध्वजारोहणाची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये रायगडसाठी आदिती तटकरे यांनाच हे ध्वजारोहण करता येणार आहे, त्यांचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा रायगडचा तिढा जो आहे तो वाढण्याची शक्यता पाहायला मिळते। भाजपने नाशिकवर दावा केलेला आहे, गिरीश महाजन हे नाशिकचे ध्वजारोहण जो आहे जिल्हा लेवलचं ते करते। धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल। नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्तेच ध्वजारोहण केलं जाणार आहे।